मंडळी नमस्कार. हे माजी शिक्षक, नाव काय आबा? माझं नाव गणपती बाबुराव देसाई. किती साली तुम्ही शिक्षक झाला? 1957 साली. 1957? होय. अरे बापरे. म्हणजे तुमचा जन्म किती सालचा? 15/3/36 साली. मग तुम्ही स्वातंत्र्यापूर्वीचा सुद्धा काळ बघितलाय? स्वातंत्र्यापूर्वीचाही काळ पाहिला. तुमचं वय वर्ष किती? 91. अरे बाप रे बाप. तुमच्या काय जुन्या आठवणी आहेत, काय सांगू शकशील तुम्ही? काय जुन्या आठवणी आता खूप आहेत, पण सध्या ह्या कलियुगात काही ते सांगून उपयोगाचं नाही. लबाडाशिवाय सगळं काही एक धंदा नाही. नाही. आमच्या वेळी फक्त खरं म्हणजे खरं, बरोबर. खोटं हे नव्हतं. तुम्ही ज्यावेळेस शिक्षक म्हणून लागला सा त्यावेळेस तुम्हाला मासिक पगार किती होता? 70 रुपये. 57 साली? हो, 70. 70. मग त्यावेळेची 70 म्हणजे खूप मोठी रक्कम. हो, त्यावेळी 20 रुपये त्यात घातले हा. म्हणजे 1 तोळा सोनं येत होतं. 90 रुपयाला? 90 रुपयानं सोनं तोळा होतं, 11 ग्रॅम. अरे बाप. तुमचे विद्यार्थी आता मोठे मोठे उद्योग गेले असतील? काही विद्यार्थी म्हणजे हे लोक सोडून निघून गेलेत. बर. आणि काही विद्यार्थी आता आहेत. बर. बाबुराव रामचंद्र रामिष्टे, माताडी कामगारांचे नेते हा विद्यार्थी. फक्त 4 वर्ष मी त्याला शाळा शिकवली. अरे बापरे. तो एकदम, आता सांगायचं म्हणजे एकदम उडाणटप्पू पोरग होतं. बर. 7वी पास होणार नाही, पण त्याच्या नशिबानं पास झालं. आणि त्याच्या वडिलानं अण्णा पाटलाकडं. मग तुम्ही अण्णासाहेब पाटलांना जवळनं बघितला? हो, जवळ मांडलं बसलोय, आमच्या घरात आला होता. अरे बापरे. म्हणजे इतकी तुमचं पहिलं हे आहे. मग तुम्ही महात्मा गांधींना बघितलंय का? होय. कुठं आले होते? गांधींना बघितले, नेहरूला बघितले, सरदार वल्लभभाई पटेलला बघितले. समोरासमोर? हो, समोरासमोर म्हणजे सभेमध्ये. सभेमध्ये? हा. मग आपल्या महात्मा गांधींना तुम्ही कुठं बघितलंय? कराड. कराडमध्ये? हो. कराडमध्ये आले होते? हो. कधीची गोष्ट आहे तरी? आता ती इतकी तारीख सांगता येणार नाही. पण आपलं स्वातंत्र्याच्या आधीची. आधी. आणि नंतर दुसरी गोष्ट, नेहरूंना कुठं बघितलंय तुम्ही? प्रतापगडावर. तिकडे गेला होता शिवाजी महाराजांचा पुतळा हे करायला, उद्घाटन करायला यशवंतराव चव्हाणाने त्यांना आणलं होतं. बर. म्हणजे प्रतापगडावर आले होते नेहरू. बर. नेहरूनी अपशब्द काढले होते बर. शिवाजी महाराजांच्या संदर्भात. बर. बर. तो कलंक पुसून काढण्याकरता ते आले होते. यशवंतराव चव्हाणाने त्यांना. मग तुम्ही यशवंतराव चव्हाणांना अगदी जवळून बघितलं? आणि त्यावेळेचे काळगाव भागातले कोण स्वातंत्र्य सैनिक होते तुमच्या वेळेचे? बापूराव काळे. बर. इकडं बियन चव्हाण कुंभारगावला. तिकडं जानगडेवाडीला आबासाहेब जानगडे. बर. असे होते. हा. तुमचं वय वर्ष 91, तरी तुम्ही खडाखडा बोलताय, अगदी स्पष्ट तुम्हाला ऐकू मला येते. आता शुगर नाही. बर. मला आता बीपी नाही. मी जुन्या काळामध्ये चांगला सकस आहार घेतलेला माणूस आहे, त्यामुळं अजूनही आहे. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट की परमेश्वराचा वरदहस्त माझ्या पाठाणीवर आहे. अगदी तुम्ही वाचताय, अगदी तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतायत, सगळं मोबाईल तुम्ही सगळं बघताय किंवा ह्या गोष्टी. मग तुम्हाला म्हणजे काय असायचं पूर्वीचं खाना काय होता? पूर्वीचं खाणं म्हणजे दूध. बर. आणि भाकरी. बर. त्यावेळी चपाती सुद्धा नव्हती. म्हणजे उपवासाला खायला मिळत होती किंवा सणासुदीला पोळ्या मिळत होत्या, एवढंच. आबा, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ह्या वर्षी 2025 सालाला मे महिन्यात पावसाळा बघितला सा, तसा प्रसंग इथनं मागं तुमच्या 91 वर्षाच्या काळामध्ये कधी घडला होता का? नाही. म्हणजे आमची यात्रा माघ महिन्यात असते. बर.
त्या दिवशी माघ महिन्या दिवशी ढगफुटी होऊन हा. खूप मोठा पाऊस पडला. बर. असा पाऊस आतापर्यंत बघितलेला नाही. नाही. आणि काय आठवणी सांगशील तुम्ही आता तुमच्या काय काळातल्या? आता हे असला पाऊस हं. आणि पिकं न पेरणारा म्हणजे पेरू न देणारा पाऊस हा पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात प्रसंग आहे. यंदा चाललाय. आणि तुम्हाला एक विचारायचं, तुम्ही 57 साली शाळेत लागला सा, मग त्यावेळेस शाळा कशी भरायची? म्हणजे अशी झाडाखाली भरायची का? नाही शाळा ही ह्याच्यात म्हणजे शाळाच्या खोल्या असायच्या. बर काही शाळा देवळात भरायच्या. बर अपुरी पडल्या तर देवळात बसायचं. बर. आणि तुमचं मग इंग्रजांच्या काळामध्येच शिक्षण झालं म्हणजे स्वातंत्र्य काळात. मग त्यावेळेस शाळेला तुमची कुठं भरायची शाळा? आमची शाळा म्हणजे त्या काळात मराठी शाळा ह्याच्यातच भरत होती. बर. शाळेतच. मग नंतर 57 ते किती पर्यंत तुमची सर्व्हिस झाली? 57 साली सर्व्हिसला लागला असा तुम्ही किती वर्ष परत नंतर? 36 वर्ष. किती सालापर्यंत? 1993 साली रिटायर झालो. म्हणजे शिक्षक म्हणून का मुख्याध्यापक? आपलं नाही, साधा शिक्षक म्हणूनच रिटायर झालं. असंख्य विद्यार्थी घडवले सा तुम्ही. म्हणून आता काही डॉक्टर आहेत, हा. काही इंजिनियर आहेत. आता सगळ्यांची नावं इतक्या नाही बरोबर आहे. मग तुम्हाला कोणता विषय शिकवायचा असं तुम्ही? सगळे विषय सगळं, शिकवायला भाषा आवडत वगैरे? होते त्या काळात. मग एखादं तुम्ही सांगू शकता का काही एखादा प्रसंग शिकवण्यात तुम्ही नेहमी हा विद्यार्थ्यांना सांगायचं सा, असं की बाबांनो असं व्हा, किंवा तुमच्या मनातल्या गोष्टी? काय आहे की मुलांना शिकवताना मुलांनी नेहमी खरं बोललं पाहिजे, सत्यानं वागलं पाहिजे आणि सत्याचा शेवटी हा विजय होत असतो. म्हणजे सत्यानं वागलं पाहिजे. होय. खोटं बोलून कधीही कुणाचं कल्याण होत नाही. आता तुम्हाला एक विचारतो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, आज ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस तुम्हाला चांगलं कळत होतं. होय. अगदी. होय. म्हणजे तुमचं 11-12 वर्षांचं वय, हं. त्या वयामध्ये तुम्हाला अगदी तुमचा काय भावना होती भारताला स्वातंत्र्य मिळालं? आनंदच वाटत होता त्यावेळी. म्हणजे काळगाव गावातच होता तुम्ही? हो. हा. बर. मराठी शाळेला काळगावातच होतो त्यावेळी. पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चॉकलेट अशा वड्या हा. आम्हाला खायला दिल्या. बर विद्यार्थ्यांना सरकारनं दिल्या. बर बर. त्या आम्ही आनंदाने खाल्ल्या. हा. आणि त्यावेळपासून काँग्रेस जोपर्यंत होतं सत्तेवर हा. तोपर्यंत राज्य जरा चांगलं होतं. आता हे या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं दुसऱ्या पक्षात जाऊन हे देशाचं यांनी वाटोळच चालवले. म्हणजे तुमचं म्हणणं की काँग्रेस जे आहे, काँग्रेसचं सगळ्या गोष्टी होत्या त्या अगदी मनात भरण्यासारख्या होत्या. होय. काँग्रेसच्या सर्व गोष्टी चांगल्या होत्या. बर. सांगायसारखं म्हणजे वाईट बोलू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हरिजन म्हणजे बौद्ध लोकांना घटनेत तरतूद केली होती की आमच्या लोकांना 15 वर्षपर्यंत सगळ्या सवलती द्या, त्यानंतर त्यांच्या सवलती त्यांना देऊ नका. पण या काँग्रेसवाल्यांना मताच्या जोगव्यासाठी त्यांनी 10 वर्ष, पुन्हा 10 वर्षानंतर 15 वर्ष अशा त्या वाढवत नेलेत. आणि आज देशामध्ये ते जर भांडण नसतं तर आज देश जरा बरा चालला. म्हणजे इतका प्रचंड मोठा 90 वर्षांचा काळ, जवळजवळ तुम्ही तुमच्या कळत्यापणातला 80 वर्षाचा काळ तुम्ही देशाचा बघितलाय. त्यावेळीचा देश, स्वातंत्र्यानंतरचा देश आणि आत्ताचा देश, काय बदल वाटतोय तुम्हाला? आत्ताच्या देश म्हणजे स्वातंत्र्य काळामध्ये या यांत्रिक सुधारणा इतक्या झालेल्या नव्हत्या.
हळूहळू कारखाने काढणं, रस्ते करणं, या सगळ्या सुविधा हळूहळू सुरू होत गेल्या. आणि आज काय झाले, सगळीकडे रस्ते सुरू झाले, सगळं झालंय, पण त्यातली टक्केवारी हे मंत्री खातात आणि त्यामुळं रस्त्याला खड्डे पडतात. बरोबर. म्हणजे प्रचंड चांगली तुम्ही आबा मुलाखत दिली. तुमचं खूप खूप कौतुक आहे, आभार आहे. पहिल्या खूप छान अशा गोष्टी सांगितल्या. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा.